आज अचानक सोनं खूप स्वस्त झाले. फक्त भारत नाही तर संपूर्ण जगात सोन्याचे भाव घसरलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल इन्फॉर्मेशन बातम्याच्या नवीन एपिसोडमध्ये. आजच्या ताज्या रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत सोनं आणि चांदीच्या किमतीत झालेली मोठी घसरण, ज्यामुळे सर्राफा बाजारात खळबळ उडाली आहे. शेवटी भाव किती स्वस्त झाले आहेत आणि त्यामागे खरी कारणं काय आहेत, हे सगळं थेट मार्केट आणि तज्ज्ञांच्या विश्लेषणासोबत जाणून घेऊ. मग ते दागिन्यांची खरेदी असो किंवा गुंतवणुकीची योजना, इथे तुम्हाला मिळेल अगदी बरोबर आणि विश्वासार्ह माहिती. आमच्या सोबत रहा, जेणेकरून प्रत्येक निर्णय योग्य वेळी घेता येईल. कारण तुमचं हुशार गुंतवणूक आणि तुमच्या शुभ संधींची सुरुवात इथेच होते. आजची तारीख 4 फेब्रुवारी 2026, रविवार आहे. आणि पुन्हा एकदा सोनं चांदीच्या बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. बरोबरच, पाहूया की येणाऱ्या काळात सोनं आणि चांदीच्या किमती आणखी किती खाली जाऊ शकतात. सोनं आणि चांदी किती काय स्वस्त मिळणार? आजच्या बाजारातील मोठ्या घसरणीने खरेदीदारांना थोडी सवलत दिली आहे, पण गुंतवणूकदारांना विचारात टाकून ठेवले आहे. आता प्रश्न असा आहे की सोनं खरंच किती स्वस्त झालं आहे? चांदीच्या भावात किती फरक पडला आहे? खूप मोठी घसरण झाली आहे. आणि यावर्षी सरकारकडून कोणता नवीन नियम लागू झाला आहे, ज्याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या किमतींवर होत आहे. आजच्या या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आज 1 तोळा सोन्याचा भाव काय आहे आणि 1 किलो चांदीच्या किमतींमध्ये किती घसरण झाली आहे. त्याचबरोबर या मोठ्या घसरणीमागचं खरं कारण काय आहे, तज्ज्ञ काय म्हणतात, पुढे सोनं आणि चांदी अजून कमी होतील की थांबतील, आणि ज्यांच्या घरात लग्न किंवा इतर शुभकार्य आहेत त्यांच्यासाठी सोनं चांदीची दागिने बनवण्याचा योग्य काळ कधी आहे. तसेच आज आपण 18, 22 आणि 24 कॅरेटच्या ताज्या भावांबद्दल समजून घेऊया. पुढे जाण्याआधी तुमच्याकडे एक प्रश्न आहे. तुम्हाला मार्केटमध्ये सोने किती किमतीला असायला हवं असं वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा विचार. रोज अशाच अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आमचा चॅनल चांदी खबर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक द्या आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आता सर्वात आधी चांदीच्या ताज्या भावांबाबत बोलूया. आज 1 फेब्रुवारी 2026, रविवार. भारतीय सर्राफा बाजारानुसार चांदी कोणत्या स्तरावर व्यापार करत आहे? आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 350 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 3500 रुपये. 100 ग्रॅम चांदीचा भाव 30,500 रुपये. 1 किलो चांदीचा भाव 350 रुपयेपर्यंत पोहोचला आहे. कालच्या तुलनेत आज सराफा बाजारात चांदीच्या भावात सुमारे 45,000 रुपये प्रति किलो घसरण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारात खळबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या घसरणीने गुंतवणूकदार आणि व्यापारी दोघांनाही सावध केले आहे. तरीही ही पहिली वेळ नाही जेव्हा चांदीने असे चढ उतार दाखवले आहेत. विशेषतः चांदीने उंच दरांवर व्यवहार चालवत आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. तरीही जे लोक चांदीचे दागिने बनवायचे किंवा दीर्घकालीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी सध्याचे बाजाराचे परिस्थिती अनेक बाबतीत मनोरंजक आहे. बऱ्याच वेळा पाहायला मिळाले आहे की बाजार थोडा कमी झाल्यावरच भविष्यात चांगल्या खरेदीसाठी संधी निर्माण होते. म्हणून तज्ज्ञ सांगतात की घाई न करता दरांची हालचाल लक्षात ठेवून आणि बजेटनुसार निर्णय घेणं जास्त शहाणपणाचं असतं. मागील 1 महिन्याच्या काळात जर पाहिलं तर बाजारात जेव्हा हलचल पाहायला मिळाली तेव्हा सोने आणि चांदी दोघंही पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गुंतवणूकदारांची आवड पुन्हा वाढली आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार 18, 22 आणि 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याच्या भावातही मजबूतपणा दिसतोय. तर चांदीने जोरदार उडी मारून बाजाराचा दिशा बदलून टाकलीये. सध्याच्या परिस्थितीला जर समजून घ्यायचं तर स्पष्ट दिसतंय की जागतिक बाजाराचं वातावरण सध्या थोडं दबावाखाली आहे, पण पूर्णपणे नकारात्मक नाही. जगभरातील मोठे गुंतवणूकदार प्रत्येक आंतरराष्ट्रीय घडामोडीवर लक्ष ठेवतात, नजर ठेवलीये. कारण आता फक्त देशांतर्गत मागणी नाही, तर जागतिक घडामोडी ठरवत आहेत की मोलमजुरी धातू कुठे जाईल. रूस युक्रेन मधला शांतता करार सध्या महत्वाचा मुद्दा बनलाय. जिनिवामध्ये नवीन शांतता योजनेवर चर्चा आणि युद्ध संपण्याच्या शक्यता बाजारासाठी दिलासा देणारे संकेत म्हणून पाहिले जात आहेत. जसे जसे तणाव कमी होण्याची अपेक्षा वाढते, सुरक्षित गुंतवणुकीपासून थोडी दूर राहण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही दिसून येतो.
पुढील दिशा सांगायची झाल्यास बाजारातील तज्ज्ञ असं मानतात की फिलहाल सोनं एका ठराविक मर्यादेतच फिरतंय, म्हणजे भाव वर खालीच होत राहतील. खाली काही असे स्तर आहेत जिथे खरेदीदार लगेच उफाळून येतात, तर वर पोहोचताच लोक नफा कापायला लागतात. म्हणूनच तेजी जास्त वेळ टिकत नाहीये. चांदीचंही तसंच आहे. जसं भाव खाली येतात तसं खरेदी जोरात होते आणि वर गेल्यावर लोक नफा काढायला लागतात. त्यामुळे चांदी ही सध्या एका ठराविक मर्यादेत फिरते. आणखी एक नवीन गोष्ट जी बाजाराची नजर आहे ती म्हणजे जपानमध्ये वाढतं महागाईचं प्रमाण. तिथे महागाई वाढल्यामुळे सेंट्रल बँकेवर व्याजदर वाढवण्याचा दबाव निर्माण होतोय. जर जपाननं असं काही केलं तर त्याचा परिणाम चलन बाजारावर, डॉलर इंडेक्सवर आणि आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींवर स्पष्ट दिसू शकतो. साधारणपणे डॉलर मजबूत झालं की सोन्यावर दबाव येतो. एकूण पाहता सध्या असं दिसते की सोनं आणि चांदीवर थोडासा दबाव राहू शकतो, पण मोठी घसरण होण्याची कोणतीही ठोस चिन्ह अजून दिसत नाहीत. बाजार सध्या कोणत्या तरी मोठ्या जागतिक किंवा आर्थिक निर्णयाच्या वाटेवर आहे. इंतजार चालू आहे. असं वातावरण असताना शहाणपण म्हणजे घाबरून न जाता संयमाने बाजार समजून घेणं. घाईघाटीचा निर्णय नुकसान करू शकतो. तर योग्य वेळी केलेली योजना, संतुलित खरेदी आणि चांगला परतावा मिळवण्याचा मार्ग उघडू शकते. आता चला पाहूया आजचे ताजे दर, ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट चित्र मिळेल की सर्राफा बाजार सध्या कुठल्या पातळीवर काम करत आहे. हं, व्हिडिओ फक्त सामान्य माहितीसाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची स्वतःची संशोधन करा किंवा तज्ज्ञांची सल्ला घ्या. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? असं वाटतंय की सोन्याच्या किमती कमी व्हायला हव्यात का? आणि हो, तर कितीपर्यंत कमी व्हायला हव्यात, जेणेकरून सामान्य लोकही सहज सोनं चांदी खरेदी करू शकतील? आता पाहूया भारतीय सर्राफा बाजारात आज 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावांची माहिती काय आहे. 1 ग्रॅम सोन्याचा भाव 1,244 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 21,440 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 1,24,400 रुपये. आज बाजारात 18 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 10 ग्रॅमला 6,000 रुपये इतकी मोठी घसरण झाली आहे. गेल्या एका आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत, ज्यामुळे बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पाहिलं तर कॅरेट सोन्याच्या भावांमध्येही तशीच हालचाल सुरू आहे. पण तरीही घरगुती बाजारात ज्वेलरीची मागणी मजबूत आहे. विशेषतः लग्नधर्म आणि येणाऱ्या सणांना पाहता खरेदीदार अजूनही सक्रिय दिसत आहेत. म्हणूनच सध्या सोन्याच्या भावात काही मोठी घट होणार नाही अशी स्पष्ट चिन्ह दिसत नाहीयेत. बाजार तज्ज्ञ म्हणतात की येत्या काळात सोनं मर्यादित क्षेत्रातच व्यवहार करू शकते. प्रत्येक घटीत खरेदी होत असल्याने भावांना आधार मिळतोय, तर वरच्या स्तरांवर नफा काढण्याची विक्री पाहायला मिळते. पुढे जरा भावात सौम्य घट होऊ शकते. जा कधी गहने बनवायचे असतील किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर हे एक चांगलं संधी ठरू शकते. चला तर मग पाहूया आज भारतीय सर्राफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय आहे. 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,720 रुपये. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,44,200 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 1,47,200 रुपये. आज सर्राफा बाजारात 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे 10 ग्रॅमसाठी 8,000 रुपये एवढी मोठी घसरण झालीय. मागील काही दिवसांपासून बाजारात सातत्याने चढउतार सुरू आहेत. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या भावांवर दिसतोय. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नफा वसुलीमुळे सध्या किमती थोड्याफार बदलत आहेत. दबाव कायम आहे. आता बोलूया 24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोनं, ज्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित मानलं जातं. त्याची शुद्धता जास्त असल्यामुळे गुंतवणूक करणारे हे लाँग टर्मसाठी पसंत करतात. पण सध्या 24 कॅरेट सोन्याच्या भावांमध्येही चढ उतार सुरू आहेत. लक्षात ठेवा की दिलेले दर होलसेल रेट आहेत. दागिने घेताना यावर 3% जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळे लागतात. आता पाहूया आजचा 24 कॅरेट सोन्याचा ताजा होलसेल भाव. 1 ग्राम सोन्याचा भाव 1,458 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,458 रुपये. 100 ग्राम सोन्याचा भाव 1,458 रुपये. तो कारोबारात चांगलीच हालचाल दिसते.
आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रामांवर 8,600 रुपयेचं मोठं घसरणी झालीये, ज्यामुळे बाजाराचा कल पुन्हा वरच्या दिशेने वळलाय. तरीही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सध्या सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी वेळ चांगला आहे, कारण पुढील काही दिवसात किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते जानेवारी 2026च्या शेवटीपर्यंत सोनं आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन उच्च पातळी गाठू शकतं, ज्याचा परिणाम घरगुती बाजारावरही दिसून येईल. अशा चांदी दोघंही पुढे चांगले रिटर्न देऊ शकतात असं वाटतंय. तुम्ही खरेदी करायची योजना आखत असाल तर सध्या हा एक चांगला संधीचा काळ आहे असं समजू शकतो. मित्रांनो, तुमचा काय विचार आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला सोना चांदी खरेदीसाठी योग्य वेळ कधी वाटतो. आजसाठी एवढंच.